नमस्कार. तुम्ही पाहता जनहित मराठी. जनहित मराठीसाठी मी के बी शेख. या ठिकाणी माझ्यासह कॅमेरामॅन रामेश्वर डोईफोडे आहेत. आज आपण रहाटगाव या ठिकाणी आहोत आणि राजकारणातील एक प्रदीर्घ अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनील शिंदे साहेब आज आपल्या समवेत आहेत. खरं तर विधानसभेचं वारं आता पैठणमध्ये घुमताना आपल्याला दिसतं आहे आणि एकंदरीत काय असणार आहे पैठणमधल्या विधानसभेचं चित्र या संदर्भात आपण डॉक्टर साहेबांसोबत आज आपल्या जनहित मराठी या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माननीय डॉक्टर सुनील शिंदे साहेब. पैठण विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख ते आहेत. त्याचबरोबर माजी बांधकाम सभापती छत्रपती संभाजीनगर हे देखील पद त्यांच्याकडे होतं. तसेच माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती आहेत आणि राजकारणाचा तसेच सामाजिक विषयांचा एक प्रदीर्घ अनुभव त्यांच्या जवळ आहे आणि पैठण तालुक्याचं राजकारण जर म्हटलं तर डॉक्टर सुनील शिंदे साहेब यांना सोडता येणार नाही असं एक नाव आहे. डॉक्टर साहेब, आपल्या या प्रवासाची जी सुरुवात आहे आणि एकंदरीत कुठून झालेली आहे व तुम्हाला का वाटलं की याच्यात आपण आलं पाहिजे? राजकीय प्रवासाची जर म्हणाल तर मी खरी सुरुवात माझी वयाच्या 16-17 वर्षी झाली आणि ती कॉलेजमधनं झाली. त्यावेळेस मी एक शिवसेनेचं एक संघटना होती, राजकीय पक्ष वगैरे नव्हता आणि त्यावेळेस मी वयाच्या 16-17 वर्षी कॉलेजच्या विद्यार्थी आघाडीचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो आणि कॉलेजवर एक विद्यार्थी सेनेचा पॅनल मी सर्वप्रथम निवडून आणला आणि तिथून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली. खरं तर विद्यार्थी दशेपासूनच डॉक्टर साहेबांचं राजकारणाकडे कल होता. पैठण मध्ये मागच्या 2000 म्हणजे 4च्या इलेक्शनमध्ये आपले खासदार साहेब संदीपानजी भुमरे साहेब यांना तुम्ही टफ फाईट दिली होती आणि अवघ्या 3-4.5 हजारच्या मतांनी आपला पराभव झाला होता. आणि पाठीमागे तुम्ही आता एक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की पैठण येथील जागा ही भाजपाला देण्यात यावी. काय वाटतं? नाही, 2004ची निवडणूक ही पैठणच्या जनतेने लढवलेली निवडणूक होती आणि आजही कोणी ती निवडणूक विसरत नाही. आणि मी जी मागणी केली आहे की त्यावेळी शिवसेनेचा मी एक फाउंडर असणारा कार्यकर्ता आणि शिवसेनेच्या आणि जनतेच्या मागणीमुळे मी शिवसेना सोडून बंडखोरी करून निवडणूक लढलो आणि आज जी परिस्थिती आहे, आजचे खासदार या तालुक्याचं गेले 35 वर्ष नेतृत्व करतात आमदार म्हणून. आज ते खासदार झालेत आणि ते खासदार झाल्यामुळं पैठणची आमदारकीची जागा ही आज रिक्त आहे आणि गेले 35 वर्ष ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आहे. तर आमची अशी आता पक्षाकडे प्रांजळ मागणी आहे की 35 वर्ष शिवसेनेला युतीत असल्यामुळं आपण भाजपने सहकार्य केलं आहे. आता शिवसेनेने ही जागा भाजपला सोडावी आणि आमची ही आग्रहाची मागणी नाही, आम्ही ही जागा सोडून घेणारच कुठल्या परिस्थितीत. खरं तर विधानसभेचं वारं सगळीकडं आहे आणि डॉक्टर साहेबांची प्रसारमाध्यमांची पोस्ट आम्ही देखील पाहिलेली आहे. खरं तर डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की भाजपाला ही जागा सोडण्यात यावी. आपली भूमिका यामध्ये काय असणार आहे? भूमिका हीच असणार आहे की भाजपचा इथं आमदार झाला पाहिजे. जर संदीपान भुमरे साहेब जर इथं रनिंग आमदार असते तर आम्ही एक प्रोटोकॉल म्हणून ती जागा मागितली नसती. परंतु आता ते खासदार झालेत आणि ते खासदार झाल्यानंतर जागा रिक्त झाली आणि जागा रिक्त झाल्यानंतर आमचं मागणं क्रमप्राप्त आहे आणि आमचा अधिकार येतो. म्हणजे आमची भूमिका हीच असणार आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने सोडून घ्यावी आणि आम्ही ती लढावी. एकीकडे पैठण तालुक्यामध्ये विलासबापू भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. काय सांगाल या संदर्भात? हे बघा, प्रत्येक पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याच्या नावाची चर्चा असते आणि ही चर्चा होत राहते. प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्याचं काम करण्याचा अधिकार आहे आणि ती चर्चा न्यूज चॅनल असेल, पत्रकार असतील ते करत राहतात. ती चर्चा होणं हे अपेक्षित आहे. एकट्या त्यांची चर्चा होत नाही, सगळ्या पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छुकांची चर्चा होत राहते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपलं मागणं आपलं म्हणणं मांडणं हे गैर नाही. अगदी बरोबर आहे. डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की विधानसभेचं इलेक्शन आता समोर असताना अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं रास्त मागणं आहे की आम्हाला म्हणजे उमेदवारी मिळाली पाहिजे आणि एकीकडे डॉक्टर साहेब आता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत. म्हणजे दुसरीकडं असं पण चित्र दिसतं आहे की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की काही आपले कामं प्रलंबित आहेत, काही होत नाहीत. नेमकं जर
आपल्या पक्षाला जर उमेदवारी आपल्या मिळाली तर यापुढची भूमिका आपल्या पक्षाची काय असणार आहे? आमची भूमिका तीच आहे की हे सरकार महायुतीचं सरकार यांनी खूप योजना लोकहिताच्या शेतकऱ्याच्या हिताच्या राबवल्यात, पण दुर्दैवाने जर आपल्या मतदारसंघात काही योजना येऊ शकल्या नाहीत तर त्या जर खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला संधी दिली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार जो कोणी होईल तो आमदार या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचील, सर्वसामान्यापर्यंत कामगारापर्यंत योजना पोहोचवण्यासाठीच आम्हाला तिथं विधानसभेत जायचं आहे. आता इलेक्शन्स समोर आहेत आणि इलेक्शन्सच्या माध्यमातून आपण आता तुम्ही संपूर्ण तालुकाभर फिरताय, नेमका प्रतिसाद डॉक्टर साहेब कसा मिळतोय? भारतीय जनता पार्टी म्हणून आहे तर महायुतीला प्रतिसाद कसा मिळतोय? महायुतीला प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो आहे, कारण गेल्या लोकसभेचा जरी विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार काय आपले आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे दादा यांना या तालुक्यातून 70,000 मतदान झालं, 68,000 काही मतदान झालं आहे. आणि एका तालुक्यातून 68,000 मतदान होणं यापेक्षा आणखी अपेक्षित काय? म्हणजे हा प्रतिसाद आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांचा पराभव झाला तो भाग वेगळा, परंतु भारतीय जनता पक्षाला या तालुक्यात 68,000 मतदान झालं आहे, याच्यापेक्षा आणखी मोठा प्रतिसाद आणखी काय हवा आहे आपल्याला? पैठणा तालुका व आपल्या परिसरामध्ये आपल्या नावाची देखील चर्चा आहे की डॉक्टर सुनील शिंदे साहेबांना देखील उमेदवारी द्यावी अशी मागणी जनसामान्यातून व कार्यकर्त्यातून केली जाते. नेमकं ही भूमिका कार्यकर्त्यांची आहे की तुम्हाला या संदर्भात काय म्हणायचं आहे? कार्यकर्त्यांची मागणी आहे, जनसामान्यांची मागणी आहे आणि माझी वैयक्तिक, मी कुठलीही गोष्ट लपून ठेवत नाही. मी राजकारणात अतिशय रोखटोक बोलणार आहे. मी पण ह्या विधानसभेच्या मैदानात असणार आहे. मी पार्टीकडे उमेदवारी मागणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या पैठणच्या जनतेला मला मतदान करण्याची एकदा परत मी संधी देणार आहे. खरं तर 2004च्या इलेक्शनला जर पाहिलं तर ते इलेक्शन आणखीनही विसरल्या गेलेलं नाही आहे. सिटिंग जे आपले संदीपांजी भुमरे साहेब यांच्या विरोधामध्ये डॉक्टर सुनील शिंदे साहेबांनी उमेदवारी केली होती, तीही अपक्ष होती. तरी देखील मताधिक्यानं म्हणजे लीड त्यांनी मिळवली होती आणि आत्ता देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते स्वतः उमेदवारीसाठी दावा करतायत आणि जनसामान्यात देखील त्यांच्या नावाची चर्चा आहे. खरं तर एकंदरीत या सगळ्या बाबीला आता विधानसभेच्या तिकीट वाटपापर्यंत आपल्याला प्रतीक्षा आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील आशावाद मला वाटतं की आता विधानसभेचं तर चित्र आहे, पण लोकसभेचं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मराठा आरक्षणाचा परिणाम झालेला दिसतोय आणि एकंदरीत आता विधानसभेमध्ये हे चित्र नेमकं काय असेल डॉक्टर साहेब? हे मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे ही सर्वच पक्षाची भूमिका आहे, परंतु जाहीरपणे जर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण कोणी दिलं असेल तर सगळ्यात पहिले या राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची भूमिकाची की आरक्षण मिळालं पाहिजे, पण आरक्षण देत असताना कुठल्याही समाजावर अन्याय न होता ते आरक्षण देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आणि आरक्षणाच्या संदर्भात लोकसभेत जो परिणाम झाला विधानसभेत देखील होणार, विधानसभेत देखील हा मुद्दा चर्चेत येणारच आहे. परंतु मला अशी आशा आहे की आरक्षणाचा प्रश्न लवकरच हे सरकार निकाली काढून मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होतील याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही. नक्कीच आजचा हा छोटीशी मुलाखत आपल्या जनहित मराठीच्या माध्यमातून आपण डॉक्टर सुनील शिंदे साहेब यांची घेतलेली आहे आणि एकंदरीत त्यांच्यासोबत येणाऱ्या विधानसभेसंदर्भात चर्चा केली आहे. आपणास या चर्चेसंदर्भात काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन रामेश्वरसह मी के.बी. शेख, मनपूर्वक धन्यवाद.